सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शेवगाव तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या नायब तहसीलदार गौरी कट्टे यांनी शेवगाव पंचायत समिती येथे भेट दिली असता त्यांचा वृक्ष देऊन गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सन्मान केला। यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी चव्हाण बापू, विस्तार अधिकारी सचिन भाकरे, दादासाहेब शेळके, कल्याण मुटकुळे उपस्थित होते। पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये पळशी येथे असलेल्या शासकीय आश्रम शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे। शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे समजल्यानंतर पळशी गावाचे सरपंच प्रकाश राठोड, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, संपत जाधव, गणेश शिंदे यांनी आश्रम शाळेमध्ये जात पाहणी केली। यावेळी त्यांना अनेक चुकीच्या बाबी लक्षात आल्या। श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका अल्पवयीन मुलाला त्याच्या जातीबद्दल अपशब्द बोलून त्याला भीती दाखवून त्याचे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एका जणावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यातील गोंडेगाव येथील राजेंद्र लोखंडे याचा 13 वर्षाचा मुलगा सार्थक राजेंद्र लोखंडे हा अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्याच्या वयाचा फायदा घेऊन येथील एका समाजाच्या मौलाना व गावातीलच बादशाह उर्फ शोएब शकील सय्यद यांनी त्याला फूस लावून मुस्लिम धर्मात येण्यासाठी नमाज व अजान शिकवलेले नमाज व अजान रोज करण्यास सांगून नाही केले तर त्याच्या जातीचा उल्लेख करून तुमच्या एकट्या घराला संपवून टाकू अशी धमकी दिली। तसेच हे घरच्यांना सांगितले तर तुला दोरीने बांधून देऊ, नाहीतर तुझ्यासह तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली। शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या दाखल गुन्ह्यात दोषी आढळल्याने प्राथमिक शिक्षकाला न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीची व दंडाची शिक्षा सुनावली। दुसरीकडे जिल्हा परिषदेनेही या शिक्षकावर बडतर्फीची कारवाई केली आहे। मदन रंगनाथ दिवे अशी कारवाई झालेल्या शिक्षकाचे नाव आहे। राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर उपाध्याय म्हणून कार्यरत असताना या शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले। याबाबत तक्रार झाल्याने डिसेंबर 2022 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात या शिक्षकाविरोधात भांडवी कलम 354 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमन 2012 च्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। मतांवर डोळा ठेवून एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना राबवण्याचा गवागव करत असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र गेले अनेक महिने विधवा, परित्यक्त, दिव्यांग, निराधार, वृद्धांचे मानधन आलेले नाही। त्यामुळे अत्यंत गरीब आणि निराधार जनसमूहाला अत्यंत वाईट अवस्थेला सामोरे जावे लागत आहे। अकोले तालुक्यामध्ये लाल बावटा निराधार युनियनच्या नेतृत्वाखाली 9000पेक्षा जास्त निराधारांना संघटनेच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम सुरू आहे। संघटनेच्या वतीने थकीत मानधन तातडीने द्या व मानधनात वाढ करून ते किमान 5000 रुपये करा या मागणीसाठी मेळाव्याची मालिका सुरू करण्यात आली आहे। देवठाण येथे या अंतर्गत काल पहिला मेळावा घेण्यात आला। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। सोमवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास वडगाव लांडगा येथे कोपीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली। जखमी महिलेला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावला आहे। मालवण येथील बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। या घटनेचा राहुरी फॅक्टरी येथे शिवप्रेमींच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला।
भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेना प्रेमिकांच्या वतीने ही मागणी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। या घटनेचा राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत आहे। राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनही करण्यात आले। जामखेड शहर विकासाचा केलेला आराखडा हा चुकीचा असून तो पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जामखेड शहर विकास प्रारूप आराखडा समितीने पुकारलेल्या जामखेड बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी समिती पदाधिकारी व सदस्यांनी शहरात फेरी काढली। त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान या प्रारूप आराखड्यावर बुधवार गुरुवार 2 दिवसात गठीत नियोजन समितीसमोर सूचना दिलेले नागरिक आपले म्हणणे मांडणार आहे। पारनेर तालुक्यातील सुपा येथील आयुष्मान आरोग्य केंद्रात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तेथे कर्मचारी व तेथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत ग्रामपंचायतीने दखल घेऊन ड्रेनेजच्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। भंडारदरा, मुळा, दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात सुरुवातीला आषाढ सरींनी आणि आता त्यानंतर श्रावण सरींनी तांडव केल्याने जायकवाडी धरणात पाण्याची प्रचंड आवक होत आहे। परिणामी आज बुधवारी रात्रीपर्यंत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65% पुढे सरकणार असल्याने नगर नाशिक जिल्ह्यावर समन्यायी पाणी वाटपाचे संकट टळणार आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।